सगळे सोयीच्या बाबतीमध्ये बराच मोठा उहापोह झाला। आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत। शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, ओबीसी असेल, त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं, जात पडताळणी कशी करावी, या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तकच आहे, मोठं डॉक्युमेंट आहे आणि त्याप्रमाणे सगळ्याची पूर्तता करून सर्टिफिकेट देण्यात येतात। आणि म्हणून तर हे जे आहे एसीपी सगळे सोयरेचे, आम्ही म्हटलं मग गरज काय, जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज 20-25 वर्ष चालू आहे, त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही, तर मग दुसरं असं एक सगळे सोयरे तर वेगळं करण्याची आवश्यकता नाही। त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती, आणि आम्ही सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, आमच्या वकिलांचा सुद्धा आम्ही सल्ला घेतो आहोत। त्यांनी सांगितलं ते आणून द्या आमच्याकडे, आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ, कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू, अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कलेक्टर तुमचे, समिती तुमची, मंत्री तुम्हीच, आणि आमच्या डुप्लिकेट काय बोलता। एकही नोंद रद्द नाही झाली पाहिजे, एकही। त्यांचा दबाव येऊन आमची नोंदी जर रद्द केल्या ना तर तुम्हाला मागात पडन, सरळ सांगतो। आणि हैदराबादच्या गॅजेट सुद्धा लावून घ्या, सरळ सांगा सरकारनं, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो, सरळ सांगा त्यांच्या नोंदी सापडल्यात, आम्हाला आरक्षण द्यावाच लागणार आहे। हैदराबादचं गॅजेट हे आम्हाला लागू करावंच लागणार आहे, कारण मराठा ओबीसी दे। सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लावावं लागणार आहे। सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे लावत लागलं, तुम्ही सरळ सांगा, उद्या सकाळी जातीवाद बंद होतो। खरं बोला आणि स्पष्ट बोला तुम्ही आता की नोंदी सापडलेला आम्ही रद्द नाही करू शकत, एकाही नोंदीवर कारवाई नाही झाली पाहिजे, एका सुद्धा, कारण सगळ्या खऱ्या आहेत। आणि जर आमच्या एका नोंदीवर कारवाई झाली तर मंडल कमिशननं दिलेल्या 14% आरक्षणावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे, आणि वरचं सुद्धा 16% बोगस आरक्षण रद्द केलं पाहिजे।